हाय, माझे नाव सिया सिद्धेश्वर राऊत. आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याची ओळख करून घेणार आहे. चला तर मग आपण पाहूयात. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याला एकूण 6 राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 6 प्रशासकीय विभाग आणि 5 प्रादेशिक विभाग आहेत. चला तर मग आपण पाहूयात. सर्वप्रथम आपण दिशांची ओळख करून घेऊ. मुख्य दिशा 4 आणि उपदिशा 4 आहेत. आता आपण मुख्य दिशा पाहूयात. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. चला तर मग आता आपण पाहू उपदिशा. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता आपण महाराष्ट्र राज्याच्या शेजारी राज्य व त्याची राजधानी पाहूयात. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश राज्य आहे. त्याची राजधानी भोपाळ आहे. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व दिशेला छत्तीसगड हे राज्य आहे. त्याची राजधानी रायपूर आहे. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला तेलंगणा हे राज्य आहे. त्याची राजधानी हैदराबाद आहे. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण दिशेला कर्नाटक राज्य आहे. त्याची राजधानी बेंगळुरू आहे. महाराष्ट्र राज्याच्या नैऋत्य दिशेला गोवा राज्य आहे. त्याची राजधानी पणजी आहे. महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला गुजरात राज्य आहे. त्याची राजधानी गांधीनगर आहे. चला तर मग आता आपण पाहू कोकण विभाग. मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आता आपण पाहू पुणे विभाग. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. आता आपण नागपूर विभाग पाहूयात. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा. आता आपण अमरावती विभाग पाहूयात. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. आता आपण नाशिक विभाग पाहूयात. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर. आता आपण छत्रपती संभाजीनगर विभाग पाहूयात. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड. धन्यवाद.